पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज यवतमाळमधील भारी येथे भव्य सभा होणार आहे। महिला मेळावा खरं तर होणार आहे, एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुद्धा होणार आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही तिसऱ्यांदा वेळ आहे जे यवतमाळच्या दौऱ्यावर आहे। खास करून लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हा तिसरा त्यांचा दौरा आहे। 2014 मध्ये केला होता, 2019 मध्ये केला होता आणि आगामी 2024च्या निवडणुकीपूर्वी हा जो दौरा आहे तो महत्त्वाचा मानला जातो। आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे मंत्री सुद्धा आहे। संजीव भाऊ, कसं पाहता या दौऱ्याकडे? पहिला दौरा आहे, भव्य सभा होते आणि पहिल्यांदा इतका मोठा मंडप उभारण्यात आला आहे। नक्कीच मोठा मंडप या ठिकाणी आपण पाहत आहे आणि हा मंडप आमच्या माता भगिनींनी या ठिकाणी खचाखच भरून जाणार आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे की देशाचे लोकप्रिय नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आज यवतमाळमध्ये येऊन सभा घेणार आहे आणि या निमित्तानं राज्यातील जनतेला फार मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून उत्साहाचं वातावरण जिल्ह्यामध्ये आहे। साधारण 1.5 ते 2 लाख महिला येण्याची शक्यता वर्तवली आहे। एवढ्या महिलांना एकत्र करण्यामागचा काय नेमका उद्देश आहे, काय संदेश मोदीजी देणार आहे? राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, त्याच पद्धतीनं आमच्या माता भगिनींसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र आणि राज्य सरकारने या ठिकाणी निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजसुद्धा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कशा पद्धतीनं सक्षम करता येईल हा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारचा आहे आणि म्हणून एक प्रचंड विश्वास या ठिकाणी जनतेला, नागरिकांना नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर आहे आणि म्हणून या ठिकाणी उत्साहामध्ये सर्वजण या मेळाव्याकरता उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि या निमित्तानं जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधालासुद्धा खऱ्या अर्थानं आमचा या ठिकाणी घोषणा होणार आहेत। जिल्ह्याच्या वेगवेगळ्या विकासाचे प्रकल्प या निमित्तानं त्यांच्याकडून लोकार्पण होणार आहेत आणि घोषणा होणार आहेत आणि म्हणून जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ही सभा होती, त्यामुळे कुठेतरी लोकसभेशी याला जोडलं जात आहे। शक्ती प्रदर्शन एक प्रकारे महायुतीचं या सगळ्या सभेच्या माध्यमातून अजिबात असं काही नाही आहे, कारण आज जर आपण पाहिलं तर देशभरात तर आहेच नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि वातावरणसुद्धा आज आपण पाहतो आहे। तसंच राज्यामध्ये सुद्धा महायुतीच्या बाजूनं जनता आहे। अनेक चांगले निर्णय महायुतीमध्ये घेतले गेलेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळाने आज राज्यातल्या जनतेसाठी सुद्धा त्या वेगवेगळ्या पद्धतीनं विकासासाठी हा